शिंदेंचे ऑपरेशन टायगर जरी यशस्वी झालं असलं तरी बंडखोर 6 खासदारांच्या संबंधी एक मोठी माहिती समोर येते। हे सर्व खासदार शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिंदेच्या मंचावर दिसतील अशी चर्चा सुरू होती। मात्र या खासदारांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त आता बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। 21 किंवा 22 जून रोजी हे सर्व खासदार महाराष्ट्रात परत येणार असून त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश केला जाणार असल्याचं सांगण्यात येते। बंडखोरी केलेल्या या खासदारांचे मतपरिवर्तन होऊ नये यासाठी त्यांना जयपूरच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे। जयपूरमध्ये 6 पैकी 4 खासदार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे, तर इतर 2 खासदार वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। या सर्व खासदारांना 21 जून किंवा 22 जून रोजी महाराष्ट्रात परत आणण्यात येणार आहे। तोपर्यंत लोकसभेमध्ये त्यांच्या विलीनीकरणाची घोषणा झाली असेल, त्यामुळे त्यांना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही असं सांगण्यात येते। शिंदेच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर आता ठाकरेंच्या आमदारांवरही त्यांचा डोळा असल्याचं दिसतंय। त्याला पुष्टी देणारं वक्तव्य शिंदेच्या आमदाराकडून करण्यात आलंय। ठाकरेंच्या खासदारांपाठोपाठ आता आमदारही शिंदेच्या शिवसेनेत येतील। शिंदे साहेबांचं नियोजन एकदम करेक्ट आहे असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले। बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांनी केल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय। तसंच या राज्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी गरिबांचा दिव्यांगाचा खरा माणूस म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं। मी जसा त्यांच्या सेवाभावी वृत्तीच्या मोहात पडलो तसं अनेक जण त्यांच्या मोहात पडतायत असंही बच्चू कडू म्हणाले। ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर सध्या ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार टीका केली जाते। सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर सडकून टीका करत आष्टीकरांच्या मुलाला उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची उमेदवारी दिल्याची आठवण करून दिली। याच मुद्द्यावरून नागेश आष्टीकर यांच्या मुलाने अंधारेंवर टीका केली आहे। सुषमा अंधारे यांच्या आरोपांना उत्तर द्यायला मी बांधील नाही। सुषमा अंधारे यांनी तर पार आमच्या खानदानी उद्धार केला हे ऐकून मला खूप वाईट वाटलं। वडील एका पक्षात आणि पुत्र दुसऱ्या पक्षात हे समीकरण राज्याला नवीन नाही। अजून माझे वडील तिकडे गेलेत का? यांना कसली गाई आहे हेच मला कळत नाही। सुषमा अंधारे पुण्यात बसून गणित मांडतायत, अशा नेत्यांमुळेच त्यांना वीट आला असावा। आमच्यावर व्यक्त होण्याचं काही कारण नव्हतं असं म्हणत नागेश आष्टीकर यांच्या पुत्रानं सुषमा अंधारे यांचा समाचार घेतलाय। अन्नातील भेसळीविरोधात राज्यभर कारवाईचा तीव्र धडाका लावलेले अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची वक्रदृष्टी आता मुंबईतील भेसळखोर व्यापाऱ्यांवर पडली आहे। मुंबईत एफडीएच्या पथकानं एक मोठी कारवाई करत तब्बल 1328 किलो संशयित भेसळयुक्त मिठाई आणि मावा जप्त केलाय। या धडक कारवाईमुळे मुंबईतील अस्वच्छ भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। एफडीएच्या पथकानं मुंबईतील गिरगाव आणि कुंभारवाडा परिसरातील 2 वेगवेगळ्या ठिकाणी अचानक छापेमारी करून ही कारवाई केली। जप्त करण्यात आलेल्या एकूण मालाची बाजारपेठेतील किंमत 3,60,380 रुपये एवढी आहे। दरम्यान मुंडेच्या या कारवाईने भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे मात्र चांगलेच दणाणलेत। भिवंडी शहरात चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील 6 सदस्यांसह 14 जणांचा अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। बाधित रुग्णांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना उपचारासाठी भिवंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। संबंधित नागरिकांनी खांडूपाडा परिसरातील फेमस शोरमा नावाच्या दुकानातून चिकन शोरमा आणि पिझ्झा खरेदी करून खाल्ला होता। त्यानंतर काहींना अस्वस्थ वाटू लागले। हा त्रास अधिक वाटल्यानं सर्वांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रुग्णांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार ही अन्नातून विषबाधा झाल्याचं सांगितलं। बाधितांमध्ये 6 पुरुष, 6 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश असल्याचं सांगण्यात येते। आज संपूर्ण जगात अस्थिरतेचं वातावरण असताना भारत जगासाठी एक विश्वासू सहकारी म्हणून पुढे येतोय। हा भारताच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा काळ असून देश आता केवळ स्वतःच नाही तर जगाचंही भविष्य घडवतोय असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये केलं। पॅरिसमधील साले प्लेयल या भव्य सभागृहात अनिवासी भारतीयांना संबोधित करताना ते बोलत होते। पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे भारत आणि फ्रान्समधील मैत्रीचं एक नवं पर्व सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी त्यांनी फ्रान्समधील भारतीयांना विकसित भारत या संकल्पाशी जोडण्याचं आवाहन केलं। तुम्ही भारताच्या विकास प्रवासात सहभागी व्हा, यामुळे भारताला तर बळ मिळेलच पण तुम्हालाही तुमच्या पूर्वजांच्या भूमीची सेवा करण्याची संधी मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं।
डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर कर्नाटकात झालेल्या पहिल्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसनं विधान परिषदेच्या 7 पैकी 5 जागा जिंकल्यात, तर विरोधी भाजपनं 2 जागा जिंकल्यात. भाजप आणि जेडीएस या दोन्ही पक्षाच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं, ज्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली. कर्नाटकच्या विधानसभेच्या सदस्यांनी यावेळी निवडणुकीत मतदान केलं. या 7 जागांसाठी 8 उमेदवार रिंगणात होते, त्यामुळे भाजपने देशव्यापी दाखवलेला फंडा भाजप विरोधात वापरत डी.के.नी दणक्यात सुरुवात केली आहे. अमेरिका आणि इराण दरम्यान बहुप्रतीक्षित शांतता सामंजस्य करारावर बुधवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. कराराच्या अटी आणि शर्ती पाहिल्या तर त्यामध्ये इराणचं पारडं मात्र जड असल्याचं दिसून येते. इराणमध्ये 1979 मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर इराण आणि अमेरिकेच्या अध्यक्षांमध्ये झालेला हा पहिला करार आहे. इराणनं आपलं वर्तन सुधारलं नाही तर त्यांच्यावर पुन्हा बॉम्ब हल्ले करू असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. पण इराणमध्ये झालेल्या जल्लोषातून इराणी जनतेनं ट्रम्प यांच्या इशाराला फारसं गांभीर्यानं घेतलं नाही असं दिसून येते. तर दुसरीकडे ज्या कारणांसाठी अमेरिकेनं इराण विरुद्ध युद्ध केले ते पाहता इराणला या करारातून अधिकच मिळाल्याचं बोललं जाते. जगातील लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सामन्यांच्या संख्या वाढवणार का याबाबत माहिती दिली आहे. आयपीएलमध्ये 74 सामन्यांऐवजी 94 सामने होतील अशी चर्चा होती. पुढील हंगामात ही स्पर्धा साधारणपणे 2 आठवडे आधी सुरू होऊ शकते. 2026 ची आयपीएल स्पर्धा 28 मार्च ते 31 मे या कालावधीत झाली. मात्र उष्णता आणि मान्सूनपूर्व कालावधी लक्षात घेता आगामी हंगाम लवकरच सुरू करण्याबाबत विचार केला जात असल्याचं बीसीसीआयच्या सचिव म्हणालेत. यापूर्वी आयपीएलची सुरुवात 28 मार्चला झाली होती, तर अंतिम सामना 31 मे रोजी खेळवण्यात आला होता. यात पुढील वर्षी काही बदल केले जाणार असल्याचंही बोललं जाते. बॉलिवूडची अभिनेत्री आणि पर्यावरण प्रेमी दिया मिर्झा सध्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. हवामान बदल आणि पर्यावरण संकटासाठी पितृसत्ताक व्यवस्थेला जबाबदार ठरवणाऱ्या तिच्या विधानामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झालाय. अनेकांनी तिच्या वक्तव्यावर टीका केली आहे. अभिनेत्री सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या दियानं हवामान बदलाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी बोलताना तिने हवामान बदलाच्या संकटामागील एक मोठं कारण म्हणजे पितृसत्ताक व्यवस्था असल्याचं म्हटलं. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्या विरोधात टीकेची झोड उठली. वाढत्या ट्रोलिंग नंतर दियानं सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट करत आपला मुद्दा स्पष्ट केला. तिनं हवामान बदल हे केवळ पर्यावरणीय संकट नसून ते सामाजिक आणि आर्थिक असमानतेशी जोडलेले आहे. वर्षानुवर्ष निसर्गाकडे केवळ साधन म्हणून पाहण्याच्या वृत्तीमुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. महिलांना आणि मुलींना हवामान बदलाचे परिणाम सर्वप्रथम आणि सर्वाधिक प्रमाणात भोगावे लागतात असं तिनं म्हटलंय.